छत्रपती प्रमेयराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सध्या गुलेनबारी सिंड्रोम, ज्याला आपण GBS सिंड्रोम म्हणतो, असे 2 रुग्ण आपल्याकडे भरती आहेत। एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे, राहणारी ती झारखंडची आहे, पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे। दुसरा रुग्ण कोगनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहे। त्यांचं वय 60 वर्षाचं आहे। ते सुद्धा स्टेबल आहेत, दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत। हे गुलेनबारी सिंड्रोम हा आजार कॅम्फिलोबॅक्टर नावाचे जे विषाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यामुळे होतो। तर जनतेने काळजी काय घ्यायला पाहिजे की पाणी हे उकळून प्यायला पाहिजे, चांगलं शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे, बाहेर कमी शिजवलेलं चांगलं शिजवलेलं जे अन्न नाही आहे त्यामुळे हे कॅम्फिलोबॅक्टरचा आपल्याला संसर्ग होऊन हे GB सिंड्रोम आजार होऊ शकतो। सध्या आपण ऐकतोच आहे, मीडियावरती बघतोय की पुण्यामध्ये GB सिंड्रोमचे बरेचसे रुग्ण ससून रुग्णालयामध्ये भरती झालेले आहेत। आपल्या इकडे कोल्हापूरला तसं जास्त रुग्ण जरी नसले पण तरी भविष्यामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर आपण प्रशासन सर्व बाबीनं सगळं तयार आहे। आपल्याकडे व्हेंटिलेटर 70 व्हेंटिलेटर आपण या GBS रुग्णासाठी ठेवले आहेत। याच्या औषधोपचारासाठी IV इम्युनोग्लोब्युलिन नावाचं जे भारीचं इंजेक्शन लागतं ते त्याचा साठा आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे। आणि आत्ताच माननीय मंत्री महोदय यांनी VC आमची सर्व वैद्यकीय महाविद्यालयाची महाराष्ट्रात घेतलेली आहे आणि त्यांनी अशा सूचना दिल्या आहेत की या GB सिंड्रोमसाठी कुठल्याही प्रकारचा फंड कमी पडू देणार नाही आहे। काही लागत असेल, औषधी असेल, व्हेंटिलेटर लागत असतील तर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याकडे फंडची मागणी करावी आणि तसं ते त्यांच्याकडनं हे सगळी तरतूद करण्यात येईल। ज्या पद्धतीने जाण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे। आपल्याकडे किती व्हेंटिलेटर आहेत कोल्हापूरमध्ये आणि त्याचा जर वाढले तर मग त्या पद्धतीने कसे आपण नियोजन केलं? वार्ड काय स्पेसिफाय वार्ड रिझर्व्ह ठेवला गेला आहे का? सध्याच्या रुग्णाची कंडिशन काय आहे? हो, GB सिंड्रोमचे गुलेनबारी सिंड्रोमचे एक 3-4 प्रकार असतात। एक सिरियस व्हरायटीचा असतो आणि दुसरे 3 जे येतं ते मायनर असतात। सिरियस व्हरायटीच्या रुग्णामध्ये काय असतं की एक 2-3 दिवसामध्ये प्रोग्रेस सुरू होऊन जाते। सुरुवातीला पायाची ताकद जाते, हातापायाला मुंग्या येतात आणि हा आजार वरती सरकत मग ॲब्डॉमिनचे मसल्स आपले पोटाचे, त्यानंतर श्वासोश्वास घेण्याचे मसल्स हे पॅरलाइज होतात आणि अशा रुग्णांना आपल्याला व्हेंटिलेटरवरती ठेवावं लागतो। अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर असं मृत्यूचं प्रमाणसुद्धा फारसं नाही आहे। एक 100मध्ये एखादा रुग्ण जो की व्हेंटिलेटरवर जातो 100 रुग्णामध्ये तो दगावू शकतो। आणि कुठल्याही इमर्जन्सीसाठी आपलं छत्रपती प्रमेयराजे रुग्णालयाचं प्रशासन पूर्ण ताकदीशी तयार आहे। किती व्हेंटिलेटर घेतले आपण गुलेनबारी सिंड्रोमच्या रुग्णांसाठी 70 व्हेंटिलेटर वेगळे असे ठेवलेले आहेत। सध्याच्या पेशंटची काय कंडिशन आहे? सध्या जो पेशंट आहे आपल्याकडे तो स्टेबल आहे, त्याला काही जीविताला धोका नाही। एक 3-4 दिवसानंतर त्याला सुट्टीसुद्धा होऊन जाईल। काही उपचार घेऊन तुम्ही त्यांना घरी पाठवणार का? पहिल्यांदाच हे आढळते मागच्या वर्षात हे गेल्या वर्षीची पूर्ण जर माहिती द्यायची असेल आपल्याला, पूर्ण जानेवारी महिन्यापासून डिसेंबरपर्यंत 24ची, तर आपल्याकडे टोटल 24 रुग्ण आपल्याकडे भरती होते गुलेनबारी सिंड्रोमचे आणि यामध्ये एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे। आणि जानेवारी या 1 जानेवारीपासून आपल्याकडे फक्त 2 रुग्ण GBSचे आहेत आपले आणि ते चांगले आहेत। जनतेने थोडी काळजी घ्यायला पाहिजे, चांगलं पाणी उकळून पाणी प्यावं, बाहेर हॉटेलिंग टाळावी, घरामधलंच चांगलं शिजलेलं हे अन्न प्राशन करावं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढेल, जसं की त्याच्यामध्ये फळं आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत, याचं सेवन करावं जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।